सर, रश्मी शुक्लाने 5 दिवसापूर्वी एक अहवाल सादर केला होता. मीरा भाईंदरच्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचा अहवाल त्यांनी सादर केला होता आणि त्यांनी संजय पांडे यांनी हा म्हणजे दबाव आणला होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांचं अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही. तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शनवर एक्सटेन्शन दिलं नसतं ना, संघाच्या दबावामुळे दिलंय ते. तिथे काय दुर्लक्ष. चला आप हिंदी में बोलिए. मराठी प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंचा जन्म ही पुण्यातला होता, त्यामुळे तशी मुंबई ही माझी कर्मभूमी आहे बघा, असं फडणवीस म्हणतात. अण्णा मलाईवरच्या वक्तव्यावर आधी तुम्ही उत्तर द्या, मग जन्मभूमी, कर्मभूमी, धर्मभूमी काय ते आम्ही बघू. बाळासाहेब ठाकरेंचा इतिहास काढण्याचा तुम्ही भानगडीत पडू नका. त्या खोदकामात तुम्हीच गाडले जा. फडणवीस साहेब, तुमचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला अण्णा मलाई, बरं का? आता तुम्ही त्याच्या लुंगीमध्ये तोंड लपवणार आहात का? सांगा ना. मुंबई महाराष्ट्राची नाही. ही सुरुवात जे आम्ही म्हणतोय मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे भाजपचा, ही चाचपणी आहे. चला, थँक्यू. एक अन्नामलई आया है, कहाँ से? तमिलनाडु से. मुंबई में स्टार प्रचार है क्या बीजेपी का? हाँ, स्टार प्रचार है क्या बीजेपी का? वो मुंबई में आकर कहता है कि मुंबई महाराष्ट्र की नहीं है और राज्य के मुख्यमंत्री अब तक उसके ऊपर जवाब नहीं दे पा रहे. डिप्यूटी सीएम एकनाथ शिंदे भी चुप बैठे हैं. जो अपने आप को शिवसेना और धनुष्य बाण लेकर घूम रहे हैं ना, शिवसेना शिवसेना, अगर उनके पास असली शिवसेना होती तो अब तक अण्णामलई की लुंगी छूट जाती मुंबई में. जवाब दीजिए फडणवीस और शिंदे कि आपका पार्टी का एक स्टार प्रचारक यहाँ आता है, नेता